नमस्कार मित्रांनो, आज आपण एकविरा आईच्या दर्शनासाठी कार्ले डोंगरावर जात आहोत. हा व्हिडिओ तो बघताय तुम्ही ते मी गेल्या वेळी लॉकडाऊनमध्ये आलेलो, जेव्हा देवळं बंद होती. तर तेव्हाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे यूट्यूबवर. ह्याच्या आधीच तो व्हिडिओ आहे, तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर चेक करू शकता. तर मित्रांनो, हा गेल्या वेळेचा व्हिडिओ मी तुम्हाला जास्त दाखवत नाही, हा फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिथून जाऊन दिलेलं जिथपर्यंत, इथे पायऱ्या संपतात. हा व्हिडिओ बघताय तुम्ही, आणि इथून आतमध्ये लेण्या चालू होतात. आईचं देऊळ आहे आतमध्ये. तर तुम्हाला हे दाखवत नाही, ह्याच्या पुढे मी आता गेलेलो तो व्हिडिओ दाखवतो. इथपर्यंत फोटो ठेवून दर्शन होतं. आता तो व्हिडिओ बघा. तर आता मित्रांनो, आपण गेटच्या आतमध्ये आलो आहे, आणि हे बघून तुम्ही गेल्या वेळची गर्दी आणि आता ह्या व्हिडिओची गर्दी बघू शकता. गेल्या व्हिडिओमध्ये काहीच गर्दी नव्हती. जर तुम्ही गेटपासून सरळ गेलात तर तुम्ही लेण्या बघाल, आणि जर उजवीकडे ही लाईन आहे अशी, तिकडे आलात तर आईच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात ही लाईन जाते. इकडे खूप मोठी लाईन आहे आतमध्ये जाऊन. ही मी आता तुम्हाला लाईन दाखवत नाही बसत. सरळ आपण आता आईच्या दर्शनाच्या वेळी पुढे भेटूया. चला मित्रांनो, ही लाईन इथे संपते आणि हा गाभारा तुम्ही समोर बघताय. ह्या गाभाऱ्यात आता लाईन असल्यामुळे पटापट येऊन दर्शन घेऊन जायचं आहे, आणि आतमध्ये फोटो काढायला परवानगी नाही आहे. तर आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे, आणि पुढे आता बायांचं जे स्थान आहे, बाकी ज्या देव्या आहेत त्यांचं स्थान आहे, तिकडे जाऊया. तर मित्रांनो, हे पुढे बंद आहे पडण्याच्या अवस्थेत असल्यामुळे. तर ही लेण्यांची मधली भाग, इथे समोर देऊळ आहे आईचं. आणि जर तुम्ही लवकर तुम्हाला जायचं असेल, लाईन न लावता आतमध्ये गाभाऱ्यात जी लाईन जाते ती न लावता, तर इथे ह्या पायऱ्यांजवळ दर्शन घेऊन तुम्ही जाऊ शकता. आता ह्या लेण्यांमध्ये मधी हॉलसारखं आहे, ह्या आत जाऊन देत नाहीत, जाळ्या लावल्या आहेत. तुम्ही ही शिल्प बघा, कसं म्हणजे त्या लोकांनी डोंगराच्या दगडात कोरलं आहे आणि बनवलं आहे. कोण बोलतं ह्या बुद्ध लेण्यात, कोण बोलतं पांडवांनी बनवलं, तर कोण बोलतं सम्राट अशोकांनी बनवलं आहे. आणि हा आतला हॉल, त्याच्या आत सांगितलेलं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. यावेळी काय फक्त दर्शन घ्यायला चाललेलो, मग जास्त व्हिडिओ काढला नाही. हा पण गेल्या व्हिडिओमधलाच पार्ट आहे, जेव्हा गर्दी नव्हती. यावेळी खूप गर्दी होती, तर उतरताना आणि चढताना मी ह्यावेळी व्हिडिओ नव्हता काढला. इथे तुम्ही पायऱ्यांच्या आजूबाजूला, शिड्यांच्या आजूबाजूला खूप दुकानं बघू शकता, जिथे काय काय सामान भेटतात. वेगवेगळ्या प्रसादही मिळतो आपल्याला घ्यायला, आणि ताक, लिंबू सरबत, काकडी, असं काय काय भेटतं. यावेळी फक्त मला दर्शन घेऊन परत रिटर्न जायचं होतं, जास्त काय करायचं नव्हतं. तुम्हाला जास्त बघायचं असेल तर गेल्या वेळी मी आलेलो तेव्हा देऊळ बंद होतं, तेव्हाचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तेव्हा आजूबाजूला काय काय दाखवलं. यावेळी फक्त दर्शन घेऊन रिटर्न जायचं होतं. तर चला, हा व्हिडिओ मी इथे एंड करतो.